नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 15 मार्चची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आत्ता चालली नवीन अपडेट पाहू शकता बघा. 15 मार्चची सर्वात मोठी अपडेट, एप्रिल 2100 रुपये गिफ्ट. तर बघा, एप्रिलमध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे का, त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे. ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलमध्ये 2100 रुपये बघा, ज्या 2100 रुपयांची तुम्ही वाट पाहत आहे तर ते 2100 रुपये तुम्हाला एप्रिलमध्ये मिळत आहेत का, त्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, पुढचा हप्ता जो आहे, आता बघा तुम्हाला लगेचच 2 हप्ते जमा झालेत. 2 हप्ते जमा झाल्यानंतर आता पुढचा हप्ता जो आहे, तो पुढचा हप्त्याची जी वाटप तारीख आहे ती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, आत्ताच तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता वाटप झाला आहे. 8वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारीचा आणि 9वा हप्ता मार्च महिन्याचा तुम्हाला वाटप झाला आहे. आता 10वा हप्ता आलेला आहे. 10वा हप्ता तुमचा एप्रिलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तो हप्ता तुमचा 2100 रुपयांचा आहे का, त्या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे. तर ती बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, नेहमीच आपण माहिती जी ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो आहोत. पुरावा तुमच्यासमोर आहे. पहा, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना वाढीव रकमेची तरतूद केली जाईल अशी आशा होती. सर्वांना वाटत होतं, सर्वच्या सर्व महिलांना वाटत होतं 2100 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात होईल म्हणून. नवीन अर्थसंकल्प सादर झाला, महायुतीने जसं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला 2100 रुपये मिळतील म्हणून. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत बघा, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, सर्वात अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता पहा, जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील, बघा कुठलीही गोष्ट आपल्याला जर हवी असते, आपण अगोदर ती मागत असतो तर ते आपल्याला मिळते. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला घरामध्ये काही हवं असेल तर तुम्ही अगोदर मागणी करतात, मग ती तुम्हाला मिळत असते. त्याच पद्धतीने 2100 रुपये जर आपल्याला हवेत, म्हणजेच तुम्हाला मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सरकारकडे मागणी करावी लागेल. आणि त्यासाठी सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे आहे. जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची मागणी लावूनच धरायची तुम्हाला. 2100 रुपये बघा, सध्या महागाई खूप वाढते. 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ जरी झाली तरी देखील तुम्हाला 2100 रुपये मिळतील आणि तरी तुम्हाला दिलासा मिळणार आहे. 600 रुपये जरी तुम्हाला एक्स्ट्राचे येत राहिले तरी तुम्हाला दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही 2100 रुपयाची मागणी करण्यासाठी सर्वच्या सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीचं लिहून पाठवायचं आहे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती, अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. आणि ही माहिती, ही जी काही मागणी तुमची सरकारने पूर्ण करायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. आता पहा, तर बघा, अर्थसंकल्पामध्ये आशा होती मात्र ती फोल ठरली. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत प्रति महिना 2100 रुपये केव्हा मिळणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान विद्यमान स्थितीत तर लाभार्थ्यांना प्रति महिना 1500 रुपये मिळत आहे. राज्याची एकूणच आर्थिक स्थिती पाहता जर आपण पाहिलं तर पुढच्या आणखी काही महिने तरी, बघा या ठिकाणी महत्त्वाचा शब्द लक्षात घ्या सर्वच्या सर्व महिला भगिनी. तुम्हाला वाटत असेल बघा एप्रिलमध्ये 2100 रुपये येतील म्हणून, पण नाही, तुम्हाला 2100 रुपये येणार नाही आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. बघा काय म्हटलं आहे, राज्याची एकूण आर्थिक स्थिती पाहता पुढचे आणखी काही महिने तरी तुम्हाला योजनेची हीच स्थिती कायम राहणार असल्याचं चित्र आहे. म्हणजेच काय, तर 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहे. 2100 रुपयांची तरतूद पण झाली नाही आणि राज्याची स्थिती पण नाही आहे. हा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी बघा, अधिकची जी काही माहिती ती आपण जाणून घेऊया. अदिती तटकरे काय म्हणाल्या, महिला व बालविकास मंत्री काय म्हणाल्या. पहा, लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून चालवली जाते. सर्वांना माहिती, या खात्याच्या मंत्री आहेत माननीय अदितीजी तटकरे मॅडम. त्यांनी विधिमंडळात बोलताना सांगितले की या योजनेअंतर्गत
लाभार्थ्यांना मिळणाऱ्या प्रति महिना 1500 रुपये या रकमेत यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ करून ती 2100 रुपये केली जाईल असे आम्ही केव्हाच म्हणालो नव्हतो. विधानसभा निवडणुकीत सादर केला जाणारा जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो आणि 5 वर्षासाठी असतो. तर बघा, अदितीजी तटकरे यांच्या विधानाचा अर्थ असा काढला जात आहे की राज्य सरकार यंदा नाही पण पुढे केव्हा तरी या योजनेची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करण्याची शक्यता आहे. म्हणजेच लक्षात घ्या, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत आणि जसं पद्धतीची माहिती आलेली त्यानुसार तुमच्या 2100 रुपयांची जी काही रक्कम आहे ती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये मिळणारच आहेत, पण त्याची तुम्हाला मागणी लावून धरायची. बघा, मागणी जर आपण लावून धरली, जोरदार पद्धतीची मागणी सर्वच्या सर्व महिलांची राहिली तर 2100 रुपये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सरकार देऊ शकतं. जर तुमची मागणी असेल तर, मागणी नसेल तर 2100 रुपये सरकार देणार नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे. आता बघा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले 2100 रुपयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर पहा. तर पहा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले बघा. लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत, प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणारच आहेत. बघा काय म्हटले, प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणारच आहेत. कुठलीही योजना तयार होते तेव्हा एक गृहीतक धरलं जातं. 3 कोटी 3.5 कोटी त्या योजनेला अंतिम रूप येतं तेव्हा जर ते गृहीतक 2,70,00,000 झालं तर तेवढे पैसे वाचतात ना. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर महिना आहे. आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवलेली आहे. पाहू शकता बघा. तर काय म्हटलं ह्या ठिकाणी लक्षात घ्या बघा. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै महिना आहे, जुलैमध्ये तुमचे पैसे वाढू शकतात किंवा मग डिसेंबरमध्ये तुमचे पैसे वाढू शकतात. आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले. तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून देणार याचंही उत्तर त्यांनी दिलेले आहे. बघा काय म्हणाले ते 2100 रुपये देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार असं विचारलं असता देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. एक लक्षात घ्या, अर्थसंकल्पाचा समतोल राखणं ही महत्त्वाचं आहे. घोषणा दिली आहे तर ती पूर्ण करायची आहे. सध्या जर आपण पाहिलं तर ट्रेंड्स खूप चाललेले आहेत. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदीही करणं महत्त्वाचं असतं. समतोल राखत पुढे जायचं आहे. त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणार आहोत. पाहू शकता बघा, आश्वासनं जी दिली ती पूर्ण करणार आहोत असं मुख्यमंत्री महोदय म्हणालेत. एप्रिल महिन्यात 1500 रुपयेच मिळणार आहेत. एप्रिलमध्ये सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी बघा. एप्रिलमध्ये 2100 रुपये मिळणार नाही आहेत, 1500 रुपयेच मिळणार आहेत. सर्वांनी लक्षात घ्या, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या बरं. एक वेळेस तुम्हाला काय सांगितलं बघा, एप्रिलमध्ये तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. सर्वच्या सर्व महिलांनी लक्षात घ्या. आम्ही 2100 रुपये कधी मिळणार ते घोषित करू. बघा, 2100 रुपये देण्यासंदर्भात सरकार ज्यावेळेस घोषित करेल त्यावेळेस तुम्हाला मिळणार आहेत. बघा काय म्हटलेलं या ठिकाणी, तर 2100 रुपये कधी मिळणार ते घोषित करू. जेव्हा घोषित करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे. तर पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर 2100 रुपये देण्याच्या संदर्भात त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही घोषणा करू. म्हणजे ज्यावेळेस घोषणा होईल तर घोषणा झाल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. 2100 रुपयांची घोषणा अजून झालेली नाही आहे, त्यामुळे एप्रिलमध्ये तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. सर्वच्या सर्व महिलांनी लक्षात घ्या. मग आता महत्त्वाचं काय, तर 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीचं लिहून पाठवायचं आहे. कारण 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला सरकारकडे मागणी लावून धरायची आहे आणि जोरदार पद्धतीने. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे आहे. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी लिहून पाठवलं तर सरकारकडे ती मागणी पोहोचेल आणि सरकार पण तुमची मागणी त्या ठिकाणी पूर्ण करेल. बघा, 2100 रुपये देण्यासंदर्भात तुमचा जुलै किंवा डिसेंबरमध्ये निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला 2100 रुपयांचा जो काही निर्णय जशी घोषणा होईल त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट आपण पाहिली. सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.